नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. 179 जागेसाठी मित्रांनो, तर त्यामध्ये विविध पदासाठी जागा होत्या बघा. त्यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी, लघुलेखक, उच्च श्रेणी या पदासाठी काही जागा होत्या मित्रांनो. तर निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजेच निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार एकूण किती कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा. तर बघू शकता, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत जाहिरात होती बघा. तर 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. 9/9/2025 रोजी जाहिरात होती. तर मित्रांनो, आता निकाल जाहीर करण्यात आलेला बघू शकता लघुलेखक या पदाचा. तर बघा निकाल कधी जाहीर झालेला आहे. 24 मार्च 2026 रोजी निकाल जाहीर झालेला आहे. तर खाली अपडेट बघू शकता. घोषणापत्र धर्मादाय धर्मादाय संघटनेच्या स्थापना गट ब अराजपत्रित व गट क सर्गातील विविध पदाकरता 9/9/2025 रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. त्यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी, लघुलेखक, उच्च श्रेणी या पदासाठी पदाकरता निवडीबाबत खालीलप्रमाणे नमूद तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे बघा. बघू शकता मित्रांनो, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी या सर्वांचे परीक्षेचे गुण 120 परीक्षेचा कालावधी 1 तास होता. 120 गुण होते मित्रांनो. तर 1 तासासाठी कालावधी तुम्हाला. तर व्यावसायिक चाचणीसाठी बघू शकता 80 गुणांचे असेल. जे उमेदवार परीक्षेत किमान 85% गुण प्राप्त असतील असे उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल. तर बघा मित्रांनो, ज्यांचं 50% प्लस आहे, तर अशाच उमेदवारांना आता व्यावसायिक चाचणीसाठी देता येणार आहे. तर उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल बघा. तर मित्रांनो, तर खाली बघू शकता तुम्ही गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तुमची. व्यावसायिक चाचणी करता उमेदवार पात्र ठेवण्यात आलेले आहे बघा. तर खाली बघू शकता किती कॅन्डिडेट पात्र झालेले आहे. खाली बघा मित्रांनो, पदाचं नाव काय? स्टेनोग्राफर हायर ग्रेड ग्रुप बी नॉन गॅझेटेड. खाली बघू शकता स्टेनोग्राफर हायर ग्रेड. तर खाली बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, ॲप्लिकेशन नेम, जेंडर, टायपिंग, इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग आणि रिमार्क. तर बघा मित्रांनो, एकूण किती कॅन्डिडेटची इथं निवड करण्यात आली आहे बघा. 10 कॅन्डिडेटची इथं निवड झालेली आहे मित्रांनो. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. तर आता तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे मित्रांनो. तर इथं बघू शकता तुम्ही व्यावसायिक चाचणीसाठी आता एक यादी तयार करण्यात आलेली आहे. तर सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो. तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.